कृषी सिंचन योजनेतील भ्रष्टाचार यावर वंचित बहुजन आघाडीनं कृषी अधीक्षक कार्यालयावर थाळी वाजवा आंदोलन केलं। कृषी सिंचन योजनेतील ठिबक आणि तुषार सिंचन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि कृषी विभागानं खोटी बिले दाखवून अनुदान वितरित केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केला आहे। या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊनही कृषी विभागानं या विषयाला गांभीर्यानं घेत नसल्यानं कांबळे यांनी म्हटलं आहे। या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कृषी अधीक्षक कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आंदोलनानंतर कृषी अधीक्षकांनी आंदोलकांशी चर्चा करून 15 ऑगस्ट पर्यंत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। 15 ऑगस्ट पर्यंत तक्रारीबाबत कारवाई न झाल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल अशी माहिती माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली आहे। MCN न्यूज आवेश शेख, हिंगोली। कृषी सिंचन योजना जी होती त्या अंतर्गत ठिबक आणि तुषार शेतकऱ्यांना देण्यात होते ते, परंतु यामध्ये 2022 ते 24 दरम्यान अनेक शेतकऱ्यांचं खोटे बिल, साठा नोंदवही मेंटेन न करणं, एकाच माल जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दाखवून असं अनेक लाखो रुपयांचा अपार कृषी विभागाच्या मार्फत झालाय। तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांना आम्ही याची हे पण दिली होती, तक्रार पण दिली होती, पण 1.5 वर्षापासून हे प्रकरण दडपलं गेलं। 1 वर्ष जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आता जे आहेत त्यांना सुद्धा दिलं होतं, त्यांनीही 1 वर्षापासून काहीच याच्यामध्ये काही ऍक्शन घेतलेली नाही। हे पूर्ण प्रकरण दडपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की यामध्ये 100% जायमुका तपासणी व्हावी। जे काही संबंधित डीलर यांनी शासनाच्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली यांचे सर्व काही लायसन्स रद्द करून यांचे नाव काळ्या यादीत द्यावे आणि 100% यामध्ये जे अधिकारी असतील, जे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आहेत, त्यांचं निलंबन करावं आणि 100% जायमुका तपासणी यामध्ये व्हावी।